नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, लव्ह स्टोरी आपले काल संपली. पार्ट 8 हा एंड झालेला आहे आणि तुम्हाला अजून पुढचे पण म्हणजे आमच्या लग्नाचे फोटो, लग्नाचे व्हिडिओज, या व्यतिरिक्त अजून म्हणजे खूप काही गोष्टी मला तुम्ही सांगतात की ताई तू पोस्ट कर, पण माझ्याकडे जास्त फोटो नाहीयेत. म्हणजे माझे आणि विशालचे तर एकत्र फक्त एकच फोटो आहे आणि माझ्याकडे जास्त व्हिडिओ पण नाहीये. हळदीतला एकच व्हिडिओ आहे डान्स करतानाचा आणि अजून हळद लावतानाचा पण एक व्हिडिओ आहे. तर पण मग ते व्हिडिओ मी नाही पोस्ट करू शकतो, काही कारण आहेत त्यामुळे. तर मला तुम्ही थोडं समजून घ्या की मला खूप कमेंट्स येतात, मला माहितीये की आरती व्हिडिओ पोस्ट कर, व्हिडिओ फोटोज पोस्ट कर. तर फोटो मी बघेल, आमच्या दोघांचे जे असतील, माझे सिंगल फोटो आहेत ते तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल. जेवढे माझ्या आणि नम्रताच्या मोबाईलमध्ये क्लिक केलेले होते तेवढे फोटो आहेत, बाकीचे फोटो नाही आहेत आमच्याकडे. आणि हो, आमचा अल्बम पण नाहीये लग्नाचा, कारण अल्बम हा म्हणजे मला माहिती, म्हणजे फोटो काढलेले आहेत एवढं मला माहितीये, पण ते कोणी काढलेले आहेत, कुठे काढलेले आहेत ते मला नाही माहिती. आणि जर बघेल इगतपुरीमध्ये गेल्यानंतर शूट करेल की कोणी वगैरे काढलेले आहेत आणि काहीतरी मला असं वाटते पैसे वगैरे बाकी आहेत पे करायचे. तर ते सगळं क्लिअर करून अल्बम ज्या दिवशी घेऊन येईल त्या दिवशी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल अल्बम लग्नाचा. आणि माझे प्रयत्न असेल की लवकरात लवकर घेऊन यायचा म्हणून. तर ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त अजून मला काही कमेंट्स आहेत की आरती ताई तू सोडून दे, हे त्या गोष्टी सगळं. तर मंडळी, कसं असतं, मला असं वाटतं एक शॉर्ट सिंपल मध्ये तुम्हाला आन्सर देईल. बोलायला गेलं तर भरपूर काही आहे, पण एक शॉर्ट 1 सेंटेन्स मध्ये जर मला आन्सर तुम्हाला द्यायचं आहे तर तो बसलेला आहे वरती, त्याच्या मनात जे असेल तेच होईल. आणि जिथे मी पण नाही काही करू शकतो किंवा दुसरे कोणी काही करू शकत नाही, शेवटी त्याची देणे, तो सर्व बसलेला आहे, तो चालवतोय सगळ्या गोष्टी. तर ते मी त्याच्यावरती सोडून देते की काय होणार आहे ते मला नाही माहिती पुढे भविष्यात जाऊन, किंवा काय असेल ते मी का बोलू. पण मी माझ्या साईडनी एवढं क्लिअर करते की ते त्याच्यावरती सोडून दिलेले. स्वामी आहेत, गणपती बाप्पा बसलेले आहेत, ते बघून देतील त्या गोष्टी. तर प्लीज, मला तुम्ही कमेंट्स करतात तर मी त्याचा आन्सर नाही केलं काही लोकांना, किंवा तुम्ही म्हणा आरती तू सोडून दे हे ते, मला प्लीज असं काहीच फोर्स करू नका, किंवा माझ्याकडनं नाही होणार त्या गोष्टी. आणि नाही सर्वांना हाय कर बेटा, असं एवढं छोटस बाबू. आणि मला नाही होणार ती गोष्ट करायला, तर थोडंफार तुम्ही मला समजून घ्या. तर तुमच्या कमेंट्सचं तुम्हाला आन्सर मिळालं असेल. हा बाबू. आणि आर्विशला थोडासा ताप आलेला आहे, त्याच्यामुळे त्याला जरा वेळ मोबाईल दिलाय खेळण्यासाठी. सकाळपासून जास्त रडत होता आणि त्याची तब्येत ठीक नाहीये, म्हणून खरं तर थोडा त्याला म्हणजे शांत राहण्यासाठी मोबाईल दिलाय खरं तर. आणि आज आहे संडे आणि चालू इंडिया पाकिस्तान. आणि या व्यतिरिक्त मला स्वयंपाक पण करायचा आहे. आणि बघू, विराट कोहली खेळतायत आणि मला असं वाटतं सेंचुरी ही होणार आज पण. तर चला, मॅच सोबतच बाकी काही गोष्टी पण सांगते मी तुम्हाला की आज काय करणार आहोत, कारण स्वयंपाक अजून विचार नाही केला की काय बनवायचंय ते. तर बघू मग, चला. मॅच चालू आहे, विशाल मॅच पण बघतायत आणि मला व्हिडिओ शूट करायला मदत पण करतायत. आणि या व्यतिरिक्त आज ते म्हणतात की काहीतरी, ओ बाबू आज काहीतरी चटपटीत खायची इच्छा आहे. आणि इकडे आहे माझा आरू. हाय कर सर्वांना. मग मला ताप आलाय, तो बरं नाही ना. फ्लँकीज दे सर्वांना, फ्लँकीज दे. म्हणजे कानातलं. अजून काय काय तुझं नोट कुठे? ओ बाबा कुठे गेले रे? बाबा समोर आहे. आणि मम्मा इथे आहे. मम्मा आहे तुझी मी. तू कोण आहे? कोण आहे तू? मग मिठू कुठे? आपला मिठू. आणि हो, मिठू आमचा घरातच आहे. मिठू कुठे नाही गेलेला. तुम्हाला आठवण येते वाटतं आमच्या मिठूची. आणि अजून लव्ह स्टोरी मध्ये मिठूची एंट्री ही सुरुवातीलाच झाली होती. कदाचित तुम्ही लव्ह स्टोरी व्यवस्थित ऐकले नसेल तर परत जाऊन एकदा ऐका. सुरुवातीलाच लव्ह स्टोरी मध्ये मिठूची एंट्री झालेली आहे ना विशाल. बाबू काय, तर मिठू पण आहे आमच्या घरामध्ये. ठीक आहे. हो काय 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 आरुषला थोडासा ताप आहे, त्याच्यामुळे त्याचं चालू आहे. हो काय 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 करायचंय? चिकन कुठे? चिकन तुला खायचंय?
खायचंय खायचंय. तर विशाल बोलता काहीतरी चटपटीत खायचंय आरती, आणि मॅच पण चालू आहे. म्हटलं काय बनवू, आणि मला असं वाटत होतं की थोडं हेवी बनवा, म्हणजे जेवण बनव. आता मॅच संपूपर्यंत असले 10-10:30 तरी होतील मला असं वाटतंय. आणि सोबतच मग जेवण पण आहे, स्वयंपाक पण करायचा आहे. मग मी विशालला म्हटलं की काय खायचं, तर विशाल बोलताय की मला चिकन किमा खायची इच्छा आहे. म्हटलं ठीक आहे चालेल, मग चिकन किमा आणि त्याच्यासोबत पाव, असं म्हणजे किमा पाव बनवायचा माझा आजचा प्लॅन आहे. आणि रेसिपी पण तुम्हाला छान दाखवते. आणि कधीतरी म्हणजे आपण नेहमी चिकन खात असतो, किंवा बाहेर गेलं तर तंदुरी ऑर्डर करतो, चायनीजचे आयटम ऑर्डर करतो. या व्यतिरिक्त अजून म्हणजे बिर्याणी ऑर्डर करतो, चिकन बिर्याणी, चिकन मसाला, चिकन कोल्हापुरी, या सगळ्या गोष्टी आपण ऑर्डर करत असतो. पण किमा पाव ही पण एक डिश आहे, ती पण खूप छान लागते. आणि हॉटेलमध्ये आहेत 1-2 ठिकाण जिकडे किमा पाव अतिशय छान मिळतो. तर आम्ही एकदा खाल्लेला आहे तिकडे. पण विशाल म्हटलं आता बाहेर जाणं तर शक्य होणार मॅच पाहायची. म्हटलं ठीक आहे चालेल, मी घरी बनवते, तुम्ही घेऊन या. विशाल घेऊन आले, तुम्हाला दाखवते आणि रेसिपी पण शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. चला मग. मंडई हा किमा घेतलेला आहे मी, आणि विशालला खायला म्हणजे मला एवढं जास्त नाही आवडत, फक्त विशाल पुरताच घेतलेला आहे हा. त्यामुळे पाव किलो इनफ आहे त्यांच्या पुरता, एकट्या पुरता. आणि उद्या मंडे आहे त्यामुळे शक्य नाही आहे जास्त हे. पण ठीक आहे. अमूल बटर घेतलं मी, आणि कढई गरम करायला ठेवली आहे. आणि या बटरमध्ये हा जो किमा आहे तो मी ऍड करते. तुम्ही बघू शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता किमाचं सांग मस्त आपलं जे स्वतःचं पाणी असतं ते सोडलंय, आणि छान शिजलाय तो. मी याला या वाटीमध्ये काढून घेते आता. आणि आपण ते तर बटरमध्ये आपण केलंय, शिजवलंय चिकनचा जो खिमा आहे तो. मग याच्यामध्ये पुन्हा तेल टाकते. कढीपत्ता, आणि मग मोठे कांदे चिरून घेतले, 2 टमाटर चिरून घेतले, आणि इकडे अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे. आणि ओरली जसं लाल तिखट, हळद, हे सगळे जे मसाले असतात ते असतात. फोडणीची तयारी बघा तुम्ही. तेल टाकले, जिरे, आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय. आणि सोबतच आपण हा जो 2 कांदे जे मी बारीक चिरून घेतले ते टाकते. मस्त गोल्डन ब्राऊन झालाय तोपर्यंत ही अद्रक लसूण, हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती ऍड करते मी. आणि अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये छान गोल्डन ब्राऊन कलर होऊ द्यायचा करणार आहोत. टमाटर, टमाटर, कांदा हा एक जीव शिजावा किंवा व्यवस्थित त्याचं पाणी व्हावं यासाठी हे चवीनुसार मीठ टाकते. आणि एक गोष्ट अजून, मी ऑलरेडी किमा जेव्हा मी पहिल्यांदा शिजवत होते बटरमध्ये तेव्हा मीठ मी ऍड केलेलं आहे. तर त्या हिशोबाने मला मीठ अंदाजे टाकावं, म्हणजे दोघांचा बॅलन्स करून मीठ ऍड करावं लागेल. आणि बघू शकता मसाला छान तयार होतो. धना पावडर टाकते, हळद, आणि हा आहे चिकन मसाला.
याच्यामध्ये थोडं लाल तिखट ऍड करते आणि हा माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे तो टाकते. पूर्ण एकत्र व्यवस्थित शिजावं म्हणून मग मी काय करते, थोडं पाणी टाकलंय त्याच्यामध्ये. जो किमा आपण शिजवून घेतलेला आहे साईडला बटर मध्ये तो टाकायचा. टाकून माझ्याकडे बघा एक. आणि हा जो मसाला आहे तो खिम्यामध्ये व्यवस्थित शिजावा म्हणून आपण हे थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकतो. आणि त्याच्यामध्ये ही कोथिंबीर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. इकडे बघू शकता तुम्ही. आणि मी नेहमी सांगत आलेली आहे की मी खाली मसाला लागू नये किंवा एखादी भाजी करपू नये, त्यासाठी मी नेहमी ही आयडिया करते. पाणी असं ठेवते. तर इकडे बघू शकता तुम्ही खिमा छान तयार झालेला आहे आता. तर खिमा पूर्ण वाटीमध्ये काढून घेतलाय मी, तुम्ही बघू शकता इकडे. आणि त्याच्यावर थोडी ही कोथिंबीर. आणि आता ही जी कढई आहे त्याच्यामध्ये आपण थोडं बटर टाकणार आहोत. बटर. आणि हे पाव हे जे पाव मधून कट करून घेतलेत ते बघा तुम्ही अशा प्रकारे आपण करायचं. तर जो हा मसाला आहे तो पूर्ण पावाला लागला जातो. इकडे बघू शकता तुम्ही. इकडे बघू शकता पावाला तो जो मसाला आहे तो पूर्ण लागलेला आहे. त्याच्यासाठीच मी ते कढईमध्ये गरम करायला टाकले बटरमध्ये पाव. आणि अप्रतिम टेस्ट येते त्याची. तर मग चला विशालला खायला देते आणि दाखवते तुम्हाला. मंडळी अशा प्रकारे मस्त याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड. प्रकारे मस्त खिमा पाव रेडी आहे. तुम्ही पण या खायला. आणि आपण आता विशालला विचारू की खिमा पाव कसा झालेला आहे ते. चला विशालला टेस्ट करायला दिलाय खिमा पाव कसा झालाय ते. आणि अरविश पण सोबतच आहे. त्याला द्या अरूला थोडंसं द्या, तिखट असेल. आणि सोबत आमचा मिट्टू पण आहे. खूप छान झालंय. एक नंबर खिमा पाव छान झालाय. हे पाव जे आहे ना म्हणजे आरतीने गरम केलेले एकदम क्रिस्पी लागतात. आणि क्रिस्पी पावासोबत ते खिमा खूप छान लागतोय, खूप अप्रतिम लागतोय. हो ना. तुम्ही पण या खिमा पाव खायला. आणि झटपट होतं ना विशाल हे. छान रेसिपी आहे आणि खूप मजा येते खायला. खिमा म्हणजे एकदम नॉनव्हेज म्हणतात एकदम फेवरेट. आणि अरविश पण इकडे येऊन बसतोय. पाणी देते बाबू मी तुला, थांब. आवडलं बाबू? कच्च आहे बाबू. आरू कच्च आहे. छान छान आहे, छान छान आहे. नीट बसा, मांडी घाला, मांडी घाल बाबू. हा मांडी घाला, व्यवस्थित घाला मांडी. अशी नाही. बाबांनी कसे बाबा कसे बसलेत बघ. अरविश बाबा कसे जेवण करायला बसलेत बघ. मांडी घाला व्यवस्थित. हाताची घडी घाला, मांडी घाला. गुड गुड बेटा. आणि हाताची घडी, हाताची घडी करा. व्हेरी गुड. आणि चला जेवण करा मस्त मस्त. ठीक आहे विशाल, बेस्ट. मी घेतलं आहे, ताट वाढून घेतलं माझं पण. आणि आता टेस्ट करून सांगते कसं झालाय तो. खूप छान झालाय, खूप छान. एक नंबर विशाल ना. खूप भारी झालं. त्याला भरवायचंय अरविशला. ऍक्च्युअली अरविशला थोडा ताप आहे म्हणून त्याची मनमर्जी चालू आहे थोडीफार, जास्त नाही थोडीफार.
सकाळपासून मोबाईल अजिबात दिला नव्हता, पण आता दिलाय, कारण खाल्लं तरी पाहिजे, तर खात पण नाहीये काहीच तापामुळे. अरू मम्मा बाबू खात नाही, सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं आज आरविशनी. नाही त्याच्या पप्पांच्या हाताने खाल्लं तर खाल्लं, बाबाच्या हाताने. त्यासाठी मग म्हटलं ठीक आहे मोबाईल दे, ते म्हटलं मोबाईल दे त्याला, म्हणजे खाईल जरा वेळ तो. ठीक आहे मंडळी चला. आणि किमा पाव खरंच खूप छान झालेला आहे, तर चला मग एन्जॉय करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. म्हणजे एक मॅच बघत बसले होते, त्यामुळे काम आवरायला उशीर झाला, पण जेवण खूप छान झालं होतं. आणि मॅच म्हणजे सुरुवातीलाच माहिती होतं की जिंकणार तर आपणच आहोत म्हणून. हे तर पहिले म्हणजे क्लिअरच होतं, सर्वांना माहिती होतं की काय पण असं पण जिंकतो आपणच नेहमीच तिथे. पण शेवटला मग असं झालं ना रे, म्हणजे विराट खेळत होते त्यावेळेस असं वाटत होतं ना की झाले पाहिजे, शतक पूर्ण झालं पाहिजे. होतं की नाही होतं की नाही असं होत होतं, पण ते झालं. शेवट त्यांनी 4 मारला आणि ते कम्प्लीट झालं, तेव्हा खरंच आनंद झाला. आणि हे असंच आहे मॅच मध्ये, म्हणजे एक म्हणजे एक हे होत होतं, परत थोडी धगधग वाढली, अरे होतं की नाही, पण ते पूर्ण झालं. मॅच बघायला मजा आली. त्यामुळे खिमा पाव खूप छान झाला होता, जसं रेस्टॉरंट स्टाईल मध्ये जसं भेटतो आपण, धाबा स्टाईल ना, रेस्टॉरंट धाबा वगैरे स्टाईल बघित जे खिमा पाव भेटतं ना, तर खूप छान आहे. आणि तर नक्की तुम्ही पण ट्राय करा घरी आपल्या. हो, आणि ट्राय करून नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा कसं लागतोय ते. आरविश इकडे ये, आरविश. तर मंडळी हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.